आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास खास तुमच्यासाठी। तुम्हा सगळ्यांना आज हुंडा विरोधी कायद्याबद्दल थोडीफार माहिती देणार आहे। हुंडा हा एक आपल्या समाजाला लागलेली कीड आहे। ती आपण सगळ्यांनी मिळून ती कमी करायला पाहिजे किंवा त्याचा नायनाट झाला पाहिजे। हुंडा विरोधी कायद्यात 5 वर्षापर्यंत सजा दिलेली आहे। बरं, या कायद्यात असं पण आहे, हुंडा म्हणजे तो लग्नात किंवा लग्नानंतर दिला जातो असं नाही। कायद्याप्रमाणे हुंडा हा लग्नाआधी, लग्नाच्या वेळेस आणि लग्नानंतर म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष असं काही नाही। लग्नानंतर म्हणजे जोपर्यंत ते लग्न आहे तोपर्यंत त्याला काळाची मर्यादा नाही। जर दिला गेला असेल तर त्याची तक्रार आपण मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर करू शकतो, पोलिसांना करू शकतो। ती कंप्लेंट पोलिसांकडे रजिस्टर होते किंवा इवन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर पण रजिस्टर होते आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कायद्याप्रमाणे त्याची हरकत घेतात। हुंडा म्हणजे काय? हुंडा म्हणजे नुसतेच पैसे किंवा आणखी काही दागदागिने असं नाही। हुंडा म्हणजे पैसे, दागदागिने, काही प्रॉपर्टी, काही जमीन, काही ॲग्रीमेंट की बाबा लग्न कर मी तुला हे देतो। तर हे ॲग्रीमेंट पण कायद्याने ग्राह्य धरलेलं नाही। असं ॲग्रीमेंट एक बेकायदेशीर ॲग्रीमेंट आहे आणि त्यावर तक्रार होऊ शकते आणि ॲक्शन घेता येते। बरं, आता हे हुंडा म्हणजे नुसतीच प्रॉपर्टी किंवा सिक्युरिटी असं म्हणता येतं, पण सिक्युरिटी म्हणजे काय? सिक्युरिटी म्हणजे दागिने, पैसे, समजा बँकेतले रक्कम किंवा आणखी एखादी जमीन ही तुम्हाला देतो। बरं, ही जमीन दिल्यानंतरही असं कायद्यात तरतूद केलेली आहे की हुंडा घेतल्यानंतर तो हुंडा त्या स्त्रीला म्हणजे जी नवरी मुलगी असते किंवा लग्न झालेली महिला आहे तिला तिच्या नावावर ट्रान्सफर करायचा विथिन 3 महिन्याच्या अवधीत। समजा तो ट्रान्सफर केला नाही, कोणी हुंडा घेऊन त्या महिलेला हे दिलं नाही तर तोही एक गुन्हा आहे आणि त्याची तक्रार पोलीस स्टेशनला किंवा मॅजिस्ट्रेट कार्यालयात कोर्टात करता येते। समजा विवाहित स्त्रीला हुंड्यासाठी त्रास दिला जातो विवाहानंतर, तर तिने ती तक्रार करू शकते। असं काही नाही की ती पतीविरुद्ध पण तक्रार करावी लागते, असं मुळीच नाही। ती जो हुंडा मागतो किंवा हुंडा देण्यासाठी भाग पाडतो किंवा त्रास देतो त्या पर्टिक्युलर माणसाची तक्रार करता येते। त्याच्यासाठी विवाहित आयुष्य उद्ध्वस्त होतं असं काही नाही। मी सगळ्यांना तुम्हाला आवाहन करते की हुंडा देऊ पण नका आणि घेऊ पण नका। हुंडा घेणे आणि देणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे। जोपर्यंत आपण या वाईट रूढी प्रथा आहेत त्या आपण मोडकळीस आणत नाही तोपर्यंत समाज सुधारणार नाही।